पंचायत समितीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोमलताई अंकुश अवताडे या दोघींनाही भारतीय जनता पक्ष वतीने उमेदवारी दिली आहे। दोघींचं एक चिन्ह आहे कमळ आणि यांचा प्रचार करण्यासाठी संवाद साधण्यासाठी आपल्यापुढे व्यासपीठावरती या मोहोळ तालुक्याचे माजी आमदार माननीय राजनजी पाटील मालक, शिवसेनेचे पूर्वीचे नेते आणि आता भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय वानकर साहेब, शशिकांतजी चव्हाण, सज्जनजी पाटील, दीपकजी माळी, रामरावजी पाटील, सुशील क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर, विकासजी वाघमारे, अक्षय खताळ, जयसिंगराव अवताडे, अंकुशजी अवताडे, अशोक अवताडे गुरुजी, मोहनतात्या होनमाने, प्रमोदजी अवताडे सर, अजय गायकवाड, विठ्ठल माळी, रेवाप्पा एवढे, विभीषण गव्हाणे, मसले सर, नवनाथ अवताडे, समोर बसलेले सर्व मीडियावाले आणि या मतदारसंघातील सुज्ञ नागरिक, मतदार आणि बंधू माझ्या भगिनी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज प्रचाराचं सांगता आहे। आज या कामठी गटातील शेवटची सभा आपण पाठीमागील 15 दिवसापासून प्रत्येक गावामध्ये प्रभागामध्ये म्हणजे झेडपी गट असेल, पंचायत समिती गण असेल, याच्यामधून आपण भारतीय जनता पक्षाच्या वतीने ज्या ज्या उमेदवारांना आपण उमेदवारी दिली त्या प्रत्येकाचे आपण कशा पद्धतीने ते काम करतात, आपण पक्षाच्या मार्फत कशा पद्धतीने काम करू आणि पाठीमागील काय काम केलेलं आहे याचं अवलोकन आपण करत राहिलेलो आहे। प्रत्येक वेळेस 33 विकासाचं बोलण्यापेक्षा जी कामं झालेत ती आपण पाठीमागे 8 दिवसापूर्वी बोललेलो याच ठिकाणी, त्यामुळे ते परत रिपीट करण्यापेक्षा मी तुम्हाला एकच सांगतो, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष सरकार आहे, मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे लागले, महापालिकेची निवडणूक झाली, 29 पैकी 22 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे महापौर झाले, नगरसेवक सर्वात जास्त झाले। त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्यामधली तिसरी नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदा या निवडणुका 12 जिल्ह्यातील पार पाडत आहेत। ग्रामीण भागातील ग्रामविकास करायचा असेल, गावाचा विकास करायचा असेल तर प्रत्येक निधी हा ग्रामविकास विभागामार्फत आणि जिल्हा नियोजन मंडळामार्फत मिळतो। पालकमंत्र्यांनी काल 2 ठिकाणी कुरुल आणि पाटकुल या ठिकाणी सांगितलं, गावातील अंडरग्राउंड ड्रेनेज असेल, गावात कुठे कॉन्क्रीट रस्ते करायचे असतील, गावाची ग्रामपंचायत बांधायची असेल, शेतकऱ्यासाठी ॲडिशनल डीपी द्यायचा असेल, गावामध्ये पेवर ब्लॉक बसवायचा असेल किंवा ब वर्ग तीर्थक्षेत्र असेल, क वर्ग तीर्थक्षेत्र असेल, याचा निधी सुद्धा आपण ग्रामविकास विभागामार्फत देतो। 25-15 असेल, 30-54 असेल, ब गट असेल, वेगवेगळ्या ग्रामीण भागातील विकासाची हा निधी देण्याचं कारण, बोलण्याचं कारण म्हणजे या ग्रामविकास विभागाचे मंत्री म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जयकुमारजी गोरे साहेब आहेत। जिल्हा नियोजन मंडळ, आपल्या जिल्हा नियोजन मंडळ सोलापूरच्या साधारणतः 800 कोटीपेक्षा ज्यादा ही बजेट आहे आणि सर्व गोरे साहेबांच्या मार्फत निधी वाटप केला जातोय। काल कुरुल या ठिकाणी डिक्लेअर केलं त्यांनी की आमदारला 5 कोटी रुपयाचा निधी असतोय, परंतु जर तुम्ही या मोहोळ तालुक्यातील 6च्या 6 जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला तर 126 कोटी रुपयाचा निधी तुम्हाला मोहोळ तालुक्याला दिला जाईल। आणि तुम्हाला माहिती आहे पालकमंत्री बोललेलं ते करतातच आणि जे नाही बोलले ते तर पक्क करतात बघा, तुम्हाला येणाऱ्या 9 तारखेनंतर कळेलच। म्हणजे अशा पद्धतीने विकासाच्या दृष्टीने आपण भारतीय जनता पक्षाला साथ देणे गरजेचं आहे, नाहीतर वोट सूट राजन पाटील मालक काय झालंय, विकास होय नाही, मालकावरती बोलल्यानंतर 2 इंच उंची वाढते असं त्यांचं म्हणणं आहे। दररोज 2-2 इंची राजकीय वाढवण्याच्या मोहापायी ते या 9 तारखेला कुठं गेलेले असतील ते त्यांना कळणार नाही, कारण या मोहोळ तालुक्यातील जनता मी पाठीमागील 6 वर्षापासून पाहतोय, सुज्ञ आहेत। मालकांनी विरोधकांना आता वानकर साहेब सांगितलं, कालही त्यांचं वाचन मी ऐकलं की आम्ही कायमस्वरूपी विरोधी पक्षात, पण आम्ही टीकाही केल्या पण आम्ही पातळी कधी सोडली नाही। आणि या तालुक्यातील मतदारांनी चांगल्या प्रकारे पाहिलं या कुटुंबावरती पाठीमागील 2-2.5 वर्षापासून पातळी कशा पद्धतीने सोडलं, तर जनतेने ठरवलंय की अशा पद्धतीचं वाचाळवीर
या मतदारसंघामध्ये किंवा या तालुक्यामध्ये आपल्याला राजकीय जीवनामध्ये पुढील काळात आपल्याला योग्य नाही. त्यामुळे हे सर्वजण नावं घेतच नाही, जे सर्वजण उभं राहिलेत ना एकाच वेळेस प्रोग्राम करते जनता यांची बघा. ज्याला ज्याला आमदार व्हायला निघालेत ना ते सगळे जिल्हा परिषदचे प्रोग्राम होऊन पंचायत समितीला येत नाहीत, जिल्हा परिषदला येत नाहीत आणि तुम्ही त्यांना इथं राहून बी देत नाही परत, अशी परिस्थिती आहे. आणि ज्याला निवडून दिलं तो एकच म्हणते मालक मला बी कळा नाही 6 वर्ष झालं तुम्ही काय दादागिरी करताय, तानाशाही करताय, गुंडशाही करताय. ती उठ सूट कुठं म्हणते तानाशाही, गुंडशाही, कुठली कुठली तरी अजून शाही बोलतोय, झुंडशाही. अरे बाबा तू कुठली तरी विकासाची शाही बोल, कुठंतरी काहीतरी करायचंच बघ. तुला वाटलं यांच्यावर बोललं की आपलं काम झालं, असं नाही. शेतपळला गेलं तरी तीच बोलते, नरखेडला गेलं तरी तीच बोलते, कामतीत आलं तरी तीच बोलते. अरे पण ज्या जनतेने तुला कशासाठी निवडून दिले प्रत्येक वेळेस म्हणते 14 महिने झालं मी आमदार झालोय. अरे 14 महिन्यात 14 रुपये तर दी प्रत्येक गावामध्ये, तो तुझा विकास आहे प्रत्येक वेळेस. आजचं मी वाचन आहे म्हणजे बोलण्याचा मला उद्देश एकच आहे की विकासाचं नेतृत्व स्टेजवरती बसलेले आहेत. मी त्यांच्या नेतृत्वाखाली 5 वर्ष काम केलेलं आहे, प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. त्यांनी बी इतक्या चांगल्या प्रकारे वागणूक दिली आणि ह्यांची दादागिरी धुंडशाही ही मला का दिसली नाही ही मला कळाना. तू ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होता त्यावेळेस नाही कळली, कमरेला बाकी असतो तर पाया पडत होता. बरोबर आहे, कसं वाकायचं असतं अंकुशला कळलंय. इलेक्शनला उभं राहिल्यावर किती वाकावं लागतं, किती पाया पडावं लागतात. त्यावेळेस मालकांसारखा नेता नाही, मालकांसारखा 1 नंबर, लोकनेते कारखाना 1 नंबर. आता काय झालं की मालकाचा कारखाना 2 नंबर. ती मला विधानसभेला पाडताना अंकुश असतील, सचिन असतील, ही सगळी टवाळकी एकत्र फिरत होती. त्यावेळेस सचिन जाधव चांगला, आता सचिन जाधव विरोधात राहिला की जकराया बंद करू का, तुझ्या बापाचं आहे गे जागा आहे का, लायसन तुझ्या बापाने दिलं होतं का, अजून काय केलं होतं. म्हणजे तुम्ही सांगा ना, आता आम्हालाही बोलता येतं ना. नाही तुम्हाला नाही म्हणू शकत मी. म्हणजे बोलण्याचा उद्देश एक म्हणजे मला काय म्हणायचंय की तो आमदार किंवा त्यांच्यावर असणारी टीम आहे ना, वानकर साहेब इतक्या लवकर उपकाराची परतफेड करते. तुम्ही बघा, मालकाने जिल्हा परिषद सदस्य केलं, संपायच्या अगोदरच उद्योग चालू केला कालावधी. आता या खऱ्याला आमदार सगळ्यांनी केलं बघा. आपल्या दिलीप मेंबरच्या सीमाताच्या विरोधात काम केलं, बरोबर आहे. दीपक मेंबरच्या विरोधामध्ये झालं. महाडिक साहेबांनी त्याला मदत केली, सगळी प्रकारे मदत केली. का बरं आता महाडिक साहेब त्याच्यावर नाही? महाडिक साहेब जेथं जिथं ती काम करते त्या विरोधात काम करतात, हे दुसरं झालं. बळीराम काका साठे उमेदवारी बदलून दिली. मालक नानज वाडाळा गटामध्ये कळमन म्हणजे वाडाळा पंचायत समितीमध्ये काकाच्या विरोधामध्ये शिवसेनेचा उमेदवार उभा केला. सांगा तुम्ही मला, म्हणजे किती उपकार मान्य करणारी किंवा कृतज्ञ माणसं आहेत हे तुम्ही बघून घ्या. बोलण्याचा उद्देश एकच आहे, अशा माणसांना किंवा अशा माणसाच्या प्रवृत्तीला किंवा यांच्या बरोबर काम करणाऱ्याला या सभागृहामध्ये लावणं योग्य नाही. तुम्हाला एकच सांगतो, आपल्या ह्या दोन्ही ताई आहेत, त्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने उभा राहिलेल्या आहेत. या दोघींना सुद्धा आपल्याला 7 तारखेला साथ द्यायची. 7 अशी द्यायची की आपल्या गावातून, आपल्या पंचायत समिती गटामधून जास्तीत जास्त मतदान देऊन तुमचा त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे. ह्या दोघी चांगल्या प्रकारचं काम करतील, कारण दोघींच्या पाठीमागं मालक आहेत आणि मालकांबरोबर आम्ही सर्वजण आहे. त्याच्यामुळे एकच विनंती करतो, पुढे सभेला जायचं आहे, परंतु भारतीय जनता पक्षाच्या दोघी भगिनींना मनापासून साथ द्या आणि 9 तारखेला याच चौकामध्ये इथंच गुलाल उधळायची संधी घ्या. तेवढंच बोलतो, माझे भाषण संपवतो.